बट दिस इज व्हॉट हॅपनिंग विथ एव्हरीवन, की आपण जिथे आहोत तिथे अगदी योग्य वेळी, योग्य ठिकाणी आहोत. आणि दिस इज व्हॉट हॅज टू हॅपन. हे असंच व्हायला हवं होतं म्हणून आपण अशा ठिकाणी आहोत. ज्या व्यक्तींमध्ये आपण आहोत यांच्यामध्ये सुद्धा काही कारण आहे, विनाकारण नाही. कॉज अँड इफेक्ट लास्ट सेशनमध्ये आपण याच्यावर डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे, राइट? कॉज आणि इफेक्ट या जगामध्ये जे परिणाम आपल्याला दिसत आहेत, आपण फक्त परिणामांना पाहून तर्क, वितर्क, लॉजिक किंवा आपली जी बुद्धिमत्ता आहे याचा वापर करतो आणि स्वतःला पुन्हा-पुन्हा तेच विचारतो, व्हाय डिड इट हॅपन टू मी? हे माझ्याबरोबर का झालं? किंवा हे माझ्याच बरोबर का झालं? राइट? इव्हन ज्यावेळेस अ, घरामध्ये छोटेसे वादविवाद होतात. वादविवादाचं कारण काहीही असो, राइट? कारण काही असेल, काही हरकत नाही. परंतु येऊन जाऊन, राहून एकच प्रश्न त्या व्यक्तीच्या मनात येतो. मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, पती असेल किंवा पत्नी असेल किंवा कोणीही असेल घरातील व्यक्ती. तर येऊन जाऊन तो एकच प्रश्न विचारतो, राइट? काय बोलली किंवा काय बोलला याच्यापेक्षा महत्वाचं आहे, का बोलली आणि का बोलला, राइट? म्हणजे एखाद्याने किती काही बोललं असेल, राइट? परंतु जे बोललं किंवा जे अपमान केला, इन्सल्ट केला, त्यांना वाटतं ते ठीक आहे. इट्स ओके. करू शकतात. इन्सल्ट करू शकतात, थोडंसं बोलू शकतात किंवा काय. परंतु काय बोलला म्हणजे कंटेंट जो होतं ना, तो तितका मॅटर नाही करत. मग मॅटर काय करतं? मॅटर हे करतं, की का बोलला? म्हणजे मलाच का बोलला? राइट? आत्ताच का बोलला? किंवा आत्ताच का बोलली? वगैरे, वगैरे. आणि जे घरातलं वादविवादाचं जो तो सीन आहे किंवा जो एटमॉस्फिअर आहे, याला स्ट्रेच करण्याचं कारणच हे आहे. येऊन जाऊन फक्त एकच प्रश्न येतो. काय? की का बोलला? राइट? आणि याच्यावर एखाद्या बुद्धिमान व्यक्तीने जर मनन चिंतन केलं, तर तो म्हणेल इट इस द एंड ऑफ ऑल जे काही आर्ग्युमेंट आहे, वादविवाद आहे, त्याचा हा शेवट असू शकतो. एकदम सिंपल. समोरच्या व्यक्तीच्या ज्या एक्स्पेक्टेशन आहेत, कमीत कमी याच्यासाठी आनंदी व्हायला हवं, की त्याने असं नाही विचारलं, की काय-काय बोलला? तो फक्त एवढंच विचारतोय, का बोलला? राइट? हां, हे फार महत्वाचं आहे. आणि हा सब्जेक्ट जर एवढा पर्टिक्युलर कळाला, तरी सुद्धा जीवन खऱ्या अर्थाने सुखकर, सुखमय होईल. राइट? तर आय वॉन्ट यू टू काँग्रॅच्युलेट एव्हरीबडी. तुमच्या बरोबर तुमच्या आजूबाजूला स्क्रीनवर जेवढे कोणी व्यक्ती आहेत, जेवढे पण उपस्थित आहेत, या प्रत्येकाला काय म्हणायचं आहे? अभिनंदन. मी आपला खूप आभारी आहे. असं प्रत्येकाने म्हणायचंय, राइट? मी मी वैयक्तिक आपल्या सर्वांचा अंतःकरणापासून खूप आभारी आहे. कारण आज या ब्रह्ममुहूर्ताच्या समयी मला आपली संगत किंवा आपलं सानिध्य किंवा दर्शन किंवा श्रवण प्राप्त होत आहे, राइट? त्यासाठी सर्वांनी काय म्हणायचं आहे? काँग्रॅच्युलेशन. फर्स्ट ऑफ ऑल काँग्रॅच्युलेट टू एव्हरीवन. येस. आणि हे करणं फार महत्वाचं आहे. आय एम विनोद पाटील, लाईफ कोच, माइंडसेट मास्टरी ट्रेनर, लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आणि इवन वेल्थ मास्टरी. येस. आणि दिस all the trainings I have received, I have gained it from one of the certified all trainers. इवन साधू संत ऋषीमुनी सिद्ध बुद्ध बोधी यांच्याकडून जे काही प्राप्त झालेलं आहे डाउन द लाईन टू दिस सोसायटी, समाजामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत, युवकांपर्यंत, युवतींपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयास आहे, प्रयत्न आहे. जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला ह्या गोष्टीचं एक रिअलायझेशन व्हावं, की माझ्या जीवनामध्ये मला जे प्राप्त झालेलं आहे, धिस इज वन ऑफ द बेस्ट थिंग एव्हर. माझ्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहे, याच्याकडे फोकस करण्यासाठी बेसिक अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे, राइट? आणि धिस इज व्हॉट वी आर गोइंग टू लर्न. याच्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक आहेत. आणि आजचा सेशन एक्झॅक्टली
1 तासाचाच मे बी 6:15 पर्यंत आपण घेऊया. जर कुणाला काही विचारायचं असेल स्पेसिफिक तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता. अदरवाईज वी आर गोइंग टू स्टार्ट विथ दिस डिफरंट टेक्निक. आणि ज्या काही टेक्निक आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत, ह्या सगळ्या प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे. इवन करिझमा हा एक वर्ड आहे. इंग्लिशमध्ये हा एक वर्ड आहे करिझमा. काही व्यक्ती करिझमॅटिक असतात, राइट? म्हणजे तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला असे काही लोक पाहायला मिळालेले असतील, की ज्यांचं सक्सेस रेशो इवन दो एज्युकेशन, आयक्यू किंवा ऑथॉरिटी किंवा पोझिशन सगळं काही समान आहे. परंतु ज्याला आपण म्हणतो ना, की ह्या व्यक्तींचा एक विशेष प्रभाव, इन्फ्लुअन्स पडतो. इन्फ्लुअन्स, राइट? त्यांचा विशेष प्रभाव पडतो किंवा ह्या व्यक्तींसाठी इवन दुकानात जरी गेला तर 2 सेल्समन असतील, तर एका सेल्समनकडे लोकं सहसा जात नाही. परंतु दुसरा सेल्समन आहे विथ हिज पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, त्याचा परफॉर्मन्स किंवा त्याचं पॅशन किंवा त्यांचा एन्थुसियाझम, त्याचा उत्साह, त्याची एनर्जी, ऊर्जा शक्ती, या सगळ्या गोष्टी इतक्या प्रभावित असतात, की त्याच्याकडे लोकं स्वतःहून जातात. राइट? आता धिस इज व्हॉट द कॉज, हे कारण आहे. कारण ह्या व्यक्तीकडे करिस्मॅटिक पॉवर का जनरेट झालेली आहे? कारण याच्याकडे बेसिक मूलभूत गोष्टी आहेत. मूलभूत नेसेसिटी इन्ग्रीडियंट्स आहेत. म्हणजे काही बेसिक तत्व असे आहेत, की ज्यामुळे त्या व्यक्तीमध्ये एक आकर्षण शक्ती, आकर्षण पॉवर, अट्रॅक्शन पॉवर, आकर्षणाची एक शक्ती असते, अट्रॅक्शन पॉवर निर्माण होते. कदाचित त्याचं ओज, तेज किंवा त्याची प्रसन्नता, या सगळ्या गोष्टी. आणि इवन सप्तधातूंचं पोषण झालेलं असतं. इवन सप्त ज्याला 7 चक्र म्हणतात. एनर्जी पॉइंट्स जे आपल्या बॉडीमध्ये आहेत, त्यांचं पोषण झालेलं असतं. सप्तधातू एक महत्वाचा आहे. आयुर्वेदामध्ये जो पर्टिक्युलर एक पार्ट आहे सप्तधातू, हे फार इसेन्शियल आहे. ज्याचा डायरेक्ट रिलेशन हेल्थ बरोबर आहे. अ, आता सब्जेक्ट हा निघालाय सप्तधातूंचा. येस. तर आपल्या शरीरामध्ये 7 धातू आहेत, राइट? सगळ्यात आधी आजपासून जर आजपर्यंत कोणाला माहित नसेल, आपण जेवण का करतो? येस. जेवण करण्याचा उद्देश काय आहे? जेवण करण्याचा पर्पज काय आहे? राइट? चॅट बॉक्समध्ये लिहू शकता का? आपण का जेवण करतो? ओके. जर खूप मोठं होणार असेल तर कुणाला सांगायचंय का? व्हाय डू वी ईट? आपण जेवण का करतो? जेवण करता का सर्वजण? येस. बरं, ओके. एवढंच लिहा. जेवण करता का? येस किंवा नो? हां. जगण्यासाठी खाता का खाण्यासाठी जगता? राइट? खाण्यासाठी जगता का जगण्यासाठी खाता? स्वतःला प्रश्न विचारून फर्स्ट आणि सेकंड. फर्स्ट आहे जगण्यासाठी जेवण करतो. जगण्यासाठी. म्हणजे जीवन जगायचं आहे म्हणून जेवण करतो. राइट? धिस इस व्हॉट फर्स्ट. पहिला नंबर आहे जे जीवन जगण्यासाठी जेवण करतो. आणि दुसरी कॅटेगरी आहे जेवण करण्यासाठी जगतो. हां. तर कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येताय? फर्स्ट की सेकंड? जगण्यासाठी जगताय का जेवणासाठी जगताय? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि स्वतःला थोडंसं मनन चिंतन एनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल. सप्तधातूंचं पोषण का होत नाही किंवा का होत आहे? राइट? का होत आहे? जर 3 प्रकारचे कारणं असू शकतील याच्यात. काही व्यक्ती जगण्यासाठी जेवण करतात. ओके. दुसरं कारण आहे जेवणासाठी जगतायत. जेवणासाठी म्हणजे टेस्ट. टेस्ट असेल, टेस्ट बड्स. हे जे काही टेस्ट आहेत ना, भगवंताने ही एक उत्कृष्ट अ, देणगी म्हणता येईल हां. 6 प्रकारच्या टेस्ट आहेत जीवनामध्ये. आपण ज्यावेळेस हेल्थ सेशन घेऊ यावर मी डिटेलमध्ये डिस्कस करेन. साधारण 1.5 तासाचा हा सेशन आहे फक्त आयुर्वेदावर. आता फक्त जस्ट इंट्रोडक्टरी म्हणून सांगतोय. 6 प्रकारच्या टेस्ट आहेत.
आणि ह्या टेस्ट फक्त इथपर्यंत आहेत. इथून खाली गेल्यानंतर टेस्ट नाही. इथून खाली गेल्यानंतर जर जास्त भोजन केलं असेल ओव्हरलोड तर फक्त जळजळ आहे, बर्निंग, चेस्ट पेन आहे, राइट? तर 6 प्रकारच्या ह्या टेस्ट आहेत. जर एखादा व्यक्ती फक्त जेवणासाठी किंवा टेस्टसाठी जगत असेल किंवा वेगवेगळे मेनू पदार्थ खाण्यासाठी जगत असेल, तर हे अ, ज्याला म्हणता येईल की ही कारणं किंवा हे रिझन नाहीये जगण्यासाठी आणि असं जर कोणी जगत असेल, तर त्याच्या जीवनामध्ये उत्साह नाही, आनंद नाही. बरेच व्यक्ती असे आहेत. परंतु जर तुमचा पर्पज हायर पर्पज असेल आणि तुम्ही त्याच्यासाठी जीवन जगत आहात, तर मग तुम्हाला कारलं असेल किंवा कुठलीही कडू भाजी असेल किंवा कुठलाही पदार्थ असेल, पण ज्याच्यामध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल, आयर्न, कॅल्शियम या सगळ्या गोष्टींची म्हणजे खऱ्या अर्थाने पोषक तत्वांची पूर्तता होत आहे. मग तो आहार तुम्ही आनंदाने ग्रहण कराल. कारण उद्देश फार मोठा आहे, राइट? हे सप्तधातू. सप्तधातू कुठले आहेत आता? सर्वात प्रथम कारण काय आहे? भोजन करण्याचं कारण हे समजून घ्या. आजपासून जेव्हा आपण जेवण करायला बसाल, तर सर्वात आधी ह्या 2 गोष्टी म्हणायच्या आहेत, ज्या आपण वर्कशॉपमध्ये पण शिकलेलो आहोत. आपल्या सेशनमध्ये पण शिकलेलो आहोत, की अन्नदाता सुखी भव. अन्नदाता, अन्नदाता कोण आहे? जे शेतकरी राजा आहे किंवा ज्यांनी आपल्यापर्यंत हे अन्नधान्य पिकवून पाठवलेलं आहे किंवा ज्याच्यासाठी त्यांनी श्रम घेतलेले आहेत, त्या प्रत्येकाला अंतःकरणातून काय म्हणायचं? आभारी आहोत. म्हणजेच अन्नदाता सुखी भव. ज्याच्यामुळे हे भोजन आम्हाला प्राप्त होत आहे, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल. कारण मोस्ट ऑफ द पीपल सिटीमध्ये, शहरामध्ये राहणाऱ्या किंवा बऱ्याच ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींना हे माहिती नाही. आणि इव्हन विद्यार्थ्यांना, छोटी-छोटी जी मुलं आहेत, यांना फक्त एवढंच माहिती आहे, की अन्नधान्य दुकानातून येतं, राइट? डी-मार्टमधून येतं किंवा मेगा मार्टमधून येतं किंवा जे कुठे मॉल्स किंवा शॉप आहेत तिथून येतं, परंतु नाही. हे जिथून येतं याची सुद्धा ओळख परिचय त्यांना करून देणं गरजेचं आहे. अन्नदाता सुखी भव, ही प्रार्थना म्हणणं फार गरजेचं आहे. अन्नदाता सुखी भव, किसान सुखी भव आणि अन्नपूर्णा सुखी भव. ज्या मातेने, ज्या माऊलीने म्हणजे ते कुणी पण असेल, त्यांनी तुमच्यापर्यंत तुमच्या ताटामध्ये जे अन्न वाढलेलं आहे, त्यांच्या प्रती आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. अन्नदाता सुखी भव, किसान सुखी भव, अन्नपूर्णा सुखी भव. प्लस हे करत असताना ते जे अन्न तुम्ही ग्रहण करता आहात, त्याच्याविषयी जर विशेष कृतज्ञता असेल, ग्रॅटिट्यूड भाव असेल, तर ते अन्न सुद्धा पोषक तत्व बनेल. अदरवाईज आज जेवण करताना जेवणाकडे लक्ष फक्त 10% असतं, 10%. पहिला घास ज्यावेळेस खाल्ला त्यावेळेस त्या भाजीचं किंवा तो पदार्थ, ते व्यंजन जे काही आहे, त्याचं निरीक्षण, परीक्षण केलं पहिल्या घासात, राइट? तिथून पुढचे सगळे पाय ऑटोमिक होत जातात. मग ती यंत्रवत क्रिया आहे. त्यामध्ये अवेअरनेस नाही. ते फक्त उदरभरण होत आहे. राइट? उदरभरण आणि म्हणून जी आपली प्रार्थना आहे, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, हे यज्ञ कर्म आहे. हे पवित्र कार्य आहे, जे आपण ग्रहण करत आहोत. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. हे चारही प्रकारचं अन्न जे डायजेशन करत आहे, ती शक्ती म्हणजे कोण? भगवद्गीतेमध्ये सांगतात, की ती शक्ती, ती जी अग्नी आहे, जठराग्नी, हा प्रदीप्त करणारा मी आहे. अहम वैश्वानरो भूत्वा. प्रत्येक प्राण्यामध्ये प्राणीनाम देहमाश्रित प्राणापान, आनापान ज्याला म्हणतो आपण श्वास, हे सुद्धा प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम, चारही प्रकारचं जे भोजन आहे ते ग्रहण करणारा मी आहे. मी म्हणजे कोण? अ, ती दिव्य शक्ती किंवा आत्मा, सोल किंवा परमशक्ती, जी आपल्या आतमध्ये प्रत्येक श्वासाच्या रूपाने आपल्याला जिवंत ठेवत आहे. ही फार मोठी देणगी आहे आणि हे फक्त मनुष्य समजू शकतो.
बाकी पशु-पक्षी यांना याच्याशी काही घेणं-देणं नाही. त्यांचा आहार जो पण काही ठरलेला आहे त्यानुसार ते ग्रहण करतील. परंतु फक्त मनुष्याला ही सतसत विवेकबुद्धी प्राप्त आहे, परंतु तो त्याचा वापर करत नाही आणि दररोज बऱ्याच घरांमध्ये फक्त ह्या एका गोष्टीमुळे वादविवादाचं हे कारण बनतं, सोर्स आहे. काय? जेवण. राइट? पहिली गोष्ट जेवणाला रिस्पेक्ट देणं, आदर देणं, ग्रॅटिट्यूड आभार व्यक्त करणं, कृतज्ञता, धन्यवाद व्यक्त करणं फार, फार, फार गरजेचं आहे. सेकंड थिंग जे आपण ग्रहण करत आहोत याचा उद्देश काय आहे? हा उद्देश सुद्धा महत्वाचा आहे. उद्देश, पर्पज, पर्पज फार महत्वाचा आहे. राइट? आणि जे आपण ग्रहण करतो याच्याने काय तयार होईल माहिती आहार रस, रक्त, मांस, मेद, फॅट ज्याला म्हणतात. जे व्यक्ती ओबेसिटीमध्ये अडकलेले आहेत ना आता सध्या ओबेसिटी आणि ओबेसिटी इज द बिगेस्ट बिझनेस नाउडेज. आजच्या काळामध्ये वजन वाढवणे, कमी करणे हा सगळ्यात मोठा बिझनेस झालेला आहे, राइट? आणि याच्यावर लाखो करोडो रुपये खर्च होतात. परंतु हे जर बेसिक अंडरस्टँडिंग झालं, तर तुम्ही खूप लोकांची मदत करू शकता. खूप माता, भगिनी, महिला, लहान मुलं सर्वांची मदत करू शकतात जर त्यांना हे बेसिक अंडरस्टँडिंग दिलं तर, राइट? याच्यात अर्निंग सोर्स पण आहे. तुम्ही ज्यांना कोणाला बिझनेस म्हणून हे ग्रहण करायचं आहे ते ते सुद्धा ॲक्सेप्ट करू शकता. मेद, त्याच्यानंतर तयार होतं अस्थी, त्याच्यानंतर तयार होतो मज्जा आणि त्याच्यानंतर बोन मॅरो म्हणतात मज्जा आणि त्याच्यानंतर तयार होतं शुक्र, रज आणि सगळ्यात शेवटी सरतेशेवटी तयार होतं ओजस. ओजस म्हणजे काय? तेजस्विता. राइट? ओजस्वी आणि तेजस्वी जे मी पुन्हा, पुन्हा, पुन्हा बोलतोय ना, की आपल्या स्वतःची प्रतिमा अशा व्यक्तीची पहा, तर तो एंड रिझल्ट आहे ओजस्वी आणि तेजस्वी. परंतु त्याच्या आधी काय आहे? या सगळ्या सप्तधातूंचं पोषण आणि प्रक्रिया. त्याच्या आधी काय आहे? अंडरस्टँडिंग. त्याच्या आधी काय आहे? पर्पज. मी जे काही ग्रहण करत आहे, हे ग्रहण करण्याचा उद्देश काय आहे? राइट? आता लवकरच अजून एक प्रोग्राम आपण इंट्रोड्यूस करणार आहोत हेल्थसाठीच, पर्टिक्युलर हेल्थसाठीच. यामध्ये रसाहार किंवा नैसर्गिक दिनचर्या कशी असावी आणि यासाठी व्हेरियस पद्धती आहेत, प्रोसेसेस आहेत. त्यातली एक प्रोसेस आहे एनिमा. एनिमा. बऱ्याच व्यक्तींना माहिती असेल किंवा ज्यांना माहिती नसेल एक शंख प्रक्षालन असतं. शंख प्रक्षालन हा टॉपिक फार महत्वाचा आहे. अनायासे आलेला आहे आज, राइट? आपल्या शरीरामध्ये ज्या विविध शक्ती आहेत, त्याविषयी आपण चर्चा करत होतो, राइट? कॉज आणि इफेक्ट परिणामांवर आपण फोकस करतो मोस्ट ऑफ द टाईम, परंतु कारणांना विसरतो. कारण, कॉज, रूट कॉज. मग ते आजारांचं रूट कॉज असेल किंवा आपल्या समस्यांचं रूट कॉज असेल. प्रॉब्लेमवर फोकस करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. इवाना म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही इतके सगळे स्पीचेस किंवा सेशन्स अटेंड केले असतील, तर त्यातला हा सगळ्यात मोठा टॉपिक आहे किंवा कंटेंट आहे, की प्रॉब्लेमवर फोकस केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. त्याच्या त्याच्यावर फोकस करण्यापेक्षा आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी रेज करणं महत्वाचं आहे. फ्रिक्वेन्सी वाढवणं फार महत्वाचं आहे, राइट? आणि फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी वेगवेगळे विविध उपाय आहेत. त्यातील एक गोष्ट म्हणजे आपल्या शरीराची शुद्धी, डिटॉक्सिफिकेशन. शरीरात जमा झालेला जे पण काही असेल, डिटॉक्सिफिकेशन. टॉक्सिन म्हणजे जे विषारी पदार्थ आहेत ते. परंतु जे पण काही जमा झालेलं आहे ते शरीरातून त्याचा विसर्ग होणं फार गरजेचं आहे. जर हे होत असेल आणि डिटॉक्सिफिकेशन याचा अर्थ फक्त भोजन होत नाही. याचा अर्थ विचार पण होतो किंवा जी आपली दैनंदिन दिनचर्या आहे हे सुद्धा होतं. राइट? तर सप्तधातूंचं पोषण करण्यासाठी ह्या ज्या प्रोसेस आहेत, डिटॉक्सिफिकेशन फेज आहे याच्यातून जाणं आवश्यक आहे. लाँग टर्म बेनिफिट प्राप्त करण्यासाठी. आणि कायम स्मरणात ठेवा, शरीर आणि मन वेगवेगळं नाही. बॉडी अँड माइंड आर वन. शरीर आणि मन एकच आहे. जर शरीर निरोगी असेल, तर मन निरोगी राहील. मनामध्ये सकारात्मक विचार येतील.
पॉझिटिव्ह थॉट येतील, सेलिब्रेशन करण्यासारखे विचार येतील. डोपामाइन, ऑक्सिटोसिन, एंडोर्फिन, सेरोटोनिन हे काही एन्झाईम्स आहेत जे आपल्या शरीरामध्ये स्त्रवतील आणि जेणेकरून व्यक्ती आनंदी राहील. राईट? यामध्ये शरीराचा रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी फार महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही जे ग्रहण करता आजपासून विथ अवेअरनेस, जागृतीने, म्हणजे आपण जे काही ग्रहण करत आहोत हे गेट वे ऑफ बॉडी आहे. शरीराचं हा एक असा पार्ट आहे की याच्यातून शरीरामध्ये आपण गोष्टी एंटर करतो. राईट? आणि म्हणून जागरूक राहणं फार गरजेचं आहे. येस. आणि सेकंड थिंग, आपल्याला जे आपले भाव आहेत, इमोशन आहेत, जे तरंग आहेत, जे कंपन आहेत आणि ज्या पण फिलिंग आहेत, याच्याविषयी पण जागृत राहणं गरजेचं आहे. राइट? वी ऑल आर ह्युमन्स. आपण सर्वजण मनुष्य आहोत, परंतु सरावाने, बाय प्रॅक्टिस आपण हे प्राप्त करू शकतो. नॉट नेसेसरी आज मी सांगितलं आणि आता इमिजिएटली तुमच्या अ, आचरणात हे येईल. परंतु स्टेप बाय स्टेप याच्यावर कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रतेने जर मॉनिटरिंग केलं, तर ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सहज शक्य होतील. आपण बोलत होतो करिझमॅटिक. करिझमा हा जो वर्ड आहे, राइट? तर काही व्यक्तींच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी इतक्या सुखरूप होतात. इवन त्या व्यक्तींकडे इतर व्यक्ती आकर्षित होतात, अट्रॅक्ट होतात. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्त होतं. मग तो बिझनेस असेल, जॉब असेल किंवा जीवनातलं कुठलंही क्षेत्र असेल. इतर व्यक्ती त्यांना मदत करण्यासाठी तत्पर असतात. का? धिस इज व्हॉट करिझमा. त्यांच्यात तो करिझमॅटिक पॉवर आहे. आणि ही पॉवर, गुड न्यूज काय आहे? करिझमॅटिक पॉवर प्रत्येक व्यक्ती शिकू शकतो. नॉट नेसेसरी हे बाय बर्थ असेल. आणि या जगामध्ये बॉर्न बेबीज असतात फक्त. लहान मुलं जन्मतात फक्त. बॉर्न क्रिकेटर नसतो, बॉर्न डान्सर नसतो, बॉर्न म्युझिशियन नसतो किंवा बॉर्न सिंगर नसतो. कोणीही जन्मतः हे गुण घेऊन येत नाही. परंतु ओव्हर द पिरियड ऑफ ट्रेनिंग याच्यावर जसं आपण कार्य करत जाऊ, तसं या यामध्ये तो व्यक्ती निपुण होत जाईल. राइट? काही गोष्टी आपण चेक केल्या होत्या, पाहिल्या होत्या, की एक स्किल सेट आहे, एक माइंड सेट आहे. स्किल सेट ज्याचा डायरेक्ट रिलेशन तुमच्या अर्निंगशी आहे. अर्निंग. आणि हे अर्निंग सोर्स वाढवण्यासाठी स्किल सेटवर काम करावं लागेल. आणि स्किल सेट जर डेव्हलप करायचं असेल, इम्प्रूव्ह करायचं असेल, तर त्यासाठी ट्रेनिंग, प्रशिक्षण, कोचिंग फार महत्वाचं आहे. जिथे कुठे तुम्हाला शिकायला मिळेल. तुम्ही आयदर पुस्तकातून शिका, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत, ट्रेनिंग प्रोग्राम आहेत, ते अटेंड करा. जर कोणी कोच तुम्हाला मिळाला असेल, तर त्या कोच बरोबर अलाइन राहा किंवा त्यांच्याबरोबर अ, त्यांचे जे काही सेशन आहेत, त्यांच्याबरोबर थोडंसं अटॅच राहा. आणि डे टू डे लाईफमध्ये हे सगळं प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. डे टू डे लाईफमध्ये. ज्याच्या जीवनामध्ये कोच नाही, मार्गदर्शक नाही, त्या व्यक्तीला त्याच्या गंतव्यस्थानी, निश्चित स्थानी पोहोचण्यासाठी भरपूर वेळ लागेल किंवा बऱ्याच खाचखळग्यातून जावं लागेल. राइट? पोहोचेल, परंतु त्याला 10 वर्ष लागतील. ते कार्य एका वर्षात होऊ शकतं, जर तुम्ही प्रॅक्टिकली ट्रेनिंग प्राप्त केलं. कुठल्याही ज्या कुठल्या फॉर्ममध्ये असेल ते. हे तुम्ही प्राप्त करू शकता. राइट? आणि हे करण्यासाठी अ, जो कुठला प्लॅटफॉर्म तुमच्याकडे उपलब्ध आहे, त्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही वापर करा. आपल्या जीवनामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. हे वेगवेगळे सोर्सेस आहेत. राइट? वेगवेगळे सोर्स आहेत. या सोर्सचा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हेल्थ, इवन रिलेशन, इवन करिअर आणि मनी या चारही गोष्टी प्राप्त करू शकता. राइट? या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सहज शक्य आहेत. गुड न्यूज काय आहे? की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, बाय प्रॅक्टिसिंग, बाय लर्निंग हे शक्य आहे आणि आपण ते प्राप्त करू शकतो. येस. ओके.
आता अजून एक महत्वाची गोष्ट डिटॉक्सिफिकेशन याच्यावर आपण थोडीशी चर्चा करत होतो. काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी एक मेडिसिन इंट्रोड्यूस झालं होतं. राइट? एक असं मेडिसिन इंट्रोड्यूस झालं होतं. अ, त्यांनी करोडो रुपयाचा बिझनेस केला. करोडो रुपयाचा बिझनेस केला. कोरोनाच्या पिरियडमध्ये कोरोनाच्या काळामध्ये एक मेडिसिन इंट्रोड्यूस झालं होतं ज्याचं नाव होतं डोलो 650. राइट? डोलो 650. माहिती आहे सर्वांना डोलो 650? येस. डोलो 650. आज सुद्धा आपल्याला आज सुद्धा मी एक मेडिसिन तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. मेडिसिन आहे. राइट? आणि याच्याने सुद्धा जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतील. कुठलं मेडिसिन आहे माहिती आहे? येस. त्याचं पण नाव आहे डोलो 365. 365, 365. 365 काय आहे? आणि डोलो काय आहे? तर याचं थोडंसं जर विश्लेषण केलं तर लक्षात येईल. दो, दो म्हणजेच दो. काय दो? स्ट्रेस दो. स्ट्रेस जर द्यायचाच असेल, तर आपल्या अंतर्मनातून आंतरिक जी काही मानसिक आपली स्थिती आहे त्याच्यातून हा स्ट्रेस जो आहे, सगळ्यात आधी हे एक्सेप्ट करावं लागेल. याच्याबरोबर द्वंद्व करायचं नाही. स्ट्रेस हे एक्सेप्ट करायचं. जो काही स्ट्रेस आहे, सगळ्यात आधी अलाव करा. येस, आय नो ही समस्या, हा प्रॉब्लेम, ही चेतावणी, हे संघर्ष माझ्या जीवनामध्ये आहे. राइट. बरेच व्यक्ती एक्सेप्ट करत नाही. हाच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आणि तिथूनच कुठल्याही वादविवादाची किंवा अंतरंग अंतरंग संघर्षाची सुरुवात होते. राइट? तर आता काय द्यायचंय? स्ट्रेस एक्सेप्ट करायचा आहे आणि काय द्यायचंय माहितीये का? 2 अनकंडिशनल लव्ह, बेशर्त प्रेम, अनकंडिशनल लव्ह. द्यायचं काय आहे? ज्याला कुणाला तुम्हाला मदत करायची आहे, तर ही मदत करताना कुठली कंडिशन ठेवू नका. अट, नियम, शर्ती ठेवू नका. मग काय ठेवायचं? अनकंडिशनल, बेशर्त प्रेम. हे फार मोठं मेडिसिन आहे. राइट? याच्याने जीवनामध्ये चमत्कार घडतील, बदल घडतील, आनंद मिळेल. काय द्यायचंय? अनकंडिशनल लव्ह. आज व्याख्या काय आहे? जर मी काही देत आहे, तर त्याच्या रिटर्नमध्ये मला काय प्राप्त होईल? जिथे ही कंडिशन आली, तिथे स्ट्रेस निर्माण व्हायला सुरुवात झाली. राइट? आणि आज कुटुंबामध्ये सुद्धा या गोष्टी घडत आहेत. डायव्होर्सचं जे प्रमाण वाढलेलं आहे, हे जस्ट बिकॉज ऑफ धिस वन कंडिशन. मी देतोय, मला रिटर्नमध्ये काय मिळतंय? आणि मला जर रिटर्नमध्ये मिळत नसेल, तर मग मी का देऊ? राइट? आणि घरामध्ये ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, तर याच्यावर फोकस न करता आपल्याला कशावर फोकस करायचा आहे? अनकंडिशनल लव्ह. दो प्रत्येकाच्या लक्षात राहील दो. हां. आणि त्याच्यानंतर लो काय? तर अशा काही गोष्टी, की प्रेम दो, प्रेम लो. म्हणजे जर घ्यायचंच आहे, तर त्या व्यक्तीकडनं जी काही प्रसंग, परिस्थिती याच्यातून तुम्ही जात आहात, याच्यातून काय घ्यायचंय? याच्यातून शिकवण घ्यायची. सबक, सबक सीख लो. सबक. दररोज आपल्या जीवनामध्ये ज्या पण काही गोष्टी घडत आहेत, याच्यात 2च गोष्टी घडतात. एक तर तुम्ही काय देत आहात आणि त्या प्रसंगातून, त्या घटनेतून, त्या सिच्युएशन मधून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय प्राप्त होत आहे. आणि असा एकही प्रसंग नाही ज्यामध्ये तुम्ही किंवा कोणीही शिकत नाही. असं इव्हन लहान विद्यार्थ्यांकडून, लहान मुलांकडून त्यांच्याकडून सुद्धा शिकण्यासारखं खूप काही आहे. राइट? प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी योगदान करत आहे, व्हॅल्यू ॲड करत आहे. तसंच व्हॅल्यू आपण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये ॲड करत आहोत. जर करत नसाल तर व्हॅल्यू ॲड करायला शिका. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक घटना याच्यातून आपल्याला रिटर्नमध्ये काहीतरी शिकायचं आहे. एव्हरी डे वी हॅव टू लर्न समथिंग न्यू. कालपेक्षा आज एक गोष्ट काहीतरी
तुम्ही नवीन शिकणं गरजेचं आहे. कमीत कमी एखादं पान, पुस्तकाचं एखादं पान, नवीन पुस्तक असेल किंवा जुनं पुस्तक असेल, परंतु ते पुस्तकाचं एक पेज रीड करणं, वाचन करणं गरजेचं आहे. कारण त्याच्यातून सुद्धा नवीन शिकवण किंवा सबक ज्याला म्हणतो ना, किंवा काहीतरी अशा गोष्टी आहेत, की ज्या काल कळाल्या नव्हत्या, परंतु आज कळायला सुरुवात झालेली आहे. राइट? म्हणून एव्हरी डे वी हॅव टू लर्न समथिंग न्यू. प्रत्येक दिवशी, दररोज आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे. सबक लो त्याच्यातून त्या प्रसंगातून जे आपल्याला शिकायला मिळत आहे, ते शिकायचं आहे. धिस इज व्हॉट कॉल्ड लो, डोलो. आणि पुढे काय 365. म्हणजे हे किती दिवसांसाठी करायचंय? वर्षभरासाठी करायचं आहे. एव्हरी डे वी हॅव टू डू धिस फॉर 365 डेज, म्हणजे फॉर अ इयर. वर्षभरासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या आपण आपल्या जीवनामध्ये शिकणार आहोत. राइट? आणि हे इतकं पॉवरफुल मेडिसिन आहे, की याच्याने जीवन जीवन परिवर्तन होईल. जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडेल आणि आपल्याला नवीन संधी ज्या आपल्या डोळ्यांसमोर आहेत, ह्या नवीन संधी आपल्याला दिसायला सुरुवात होईल, प्राप्त होतील. राइट? आणि हे आपल्या सर्वांना करायचं आहे. आणि नॉट नेसेसरी दरवेळेस अशा काही गोष्टी करूनच आपल्या जीवनामध्ये बदल घडेल. नो. परंतु ह्या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत, यांचं आचरण आणि पालन करून आपल्या जीवनामध्ये बदल घडू शकतो. येस. आणि धिस इज व्हॉट वी हॅव टू लर्न. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत स्टेप बाय स्टेप. राइट? आणि याच्याबरोबर आपण अजून अशा बऱ्याच काही गोष्टी, बऱ्याचशा टेक्निक शिकलेलो आहोत, ज्या आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी मदत करतील. येस? ओके. आता अजून एक फार महत्वाचा प्रयोग ज्याला आपण रिसेंटमेंट म्हणतो. म्हणजे बदला घेण्याची जी दृष्टी किंवा भाव आहे, याच्याने सुद्धा जीवनात ज्या काही गोष्टी घडतात, राइट? अशा काही गोष्टी ज्या आपण आपल्या अंतर्मनामध्ये अगदी घट्ट धरून ठेवलेल्या आहेत. आता यांच्याविषयी सुद्धा आपल्याला थोडं कार्य करायचं आहे, राइट? आता एक छोटंसं मेडिटेशन करूया आपण. सर्वांनी डोळे बंद करा. पाठीचा कणा, मान, डोके एका सरळ रेषेत ठेवा. राइट? आणि अशा व्यक्तीचं स्मरण करा, ज्या व्यक्तीने ज्या व्यक्तीच्या म्हणजे त्याचं स्मरण केलं ना, तरी सुद्धा अंतःकरणात थोडंसं दुःख, द्वेष, तिरस्कार निर्माण होतो. म्हणजे क्रोध निर्माण होतो, राइट? अशा व्यक्तीचं स्मरण करा. डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद करायचं. 1-2 मिनिटाचंच मेडिटेशन आहे हे. पण हे दिवसभरातून 2-3 वेळा करा. याच्याने खूप चमत्कार घडतील जीवनात. डोळे बंद करा आणि अशा व्यक्तीचं स्मरण करा, ज्या व्यक्तीचा तुम्हाला अत्यंत तिरस्कार वाटतो किंवा क्रोध आहे, ज्याच्या विषयी अंतर्मनात क्रोध आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे, राइट? अशा व्यक्तीचं स्मरण करा. तुमच्या जवळ एक खुर्ची आहे. जसं मी आता ह्या खुर्चीवर बसलेलो आहे, तसं तुमच्या समोर एक खुर्ची आहे. मे बी तुम्ही गार्डनमध्ये बसलेला असाल, बगीच्यामध्ये किंवा हॉलमध्ये, जिथे कुठे तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल. डोळे बंद केल्यानंतर डोळे बंद करा सर्वांनी. पाठीचा कणा, मान, डोके एका सरळ रेषेत ठेवा आणि त्या व्यक्तीला समोर पहा, जो व्यक्ती तुम्हाला अंतःकरणात, अंतर्मनात ज्याच्या ज्याच्या स्मरणाने त्रास होतो किंवा जुन्या काही आठवणी, जुने काही प्रसंग, जुन्या काही घटना, ज्यात तुम्ही दुखावले गेलेले आहात. कदाचित हे वादविवाद शिगेला पोहोचले असतील, राइट? म्हणजे एकदम टोकाची भूमिका झाली असेल, परंतु तरी सुद्धा त्या व्यक्तीचं स्मरण करा. अगदी साध्या, सरळ, सोप्या पद्धतीने आपण हे करणार आहोत. आणि त्या व्यक्तीला उद्देशून म्हणायचं आहे, जे कोणी व्यक्ती असेल, जर मोठे असतील तर आपल्या वडीलधाऱ्यांसारखे आहेत, जर समान असतील तर आपल्या बंधू आणि भगिनींसारखे आहेत, जर वयाने लहान असतील तर आपल्या मुलांप्रमाणे आहेत, बालकाप्रमाणे आहेत, असं त्या भावनेने त्यांच्याकडे पहा आणि त्यांना उद्देशून म्हणायचंय. ते तुमच्या समोर बसलेले आहेत आणि त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपल्याला हे बोलायचंय, राइट? की आय लाइक यू. मला तुम्ही आवडता.
आय लाइक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. मला माफ करा आणि प्लीज फॉरगिव्ह मी. जे काही घडलेलं आहे त्यासाठी मी तुमची क्षमा मागतो. आणि यू सपोर्ट मी. तुम्ही मला मदत करत आहात. थँक यू व्हेरी मच. मी तुमचा अत्यंत आभारी आहे. कारण तुम्ही मला सपोर्ट करता. तुम्ही मला मदत करता. यू आर व्हेरी मच कोऑपरेटिव्ह. तुम्ही सर्वार्थाने जेवढं काही तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही मला मदत करता. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. त्या व्यक्तीचं स्मरण करा आणि खरोखर अंतःकरणापासून त्यांना म्हणा. हे म्हणणं फार गरजेचं आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय रिस्पेक्ट यू. मी तुमचा आदर करतो. आय लव्ह यू. आय लाइक यू. मला तुम्ही आवडता. तुम्ही मला सपोर्ट करता आणि तुम्ही कोऑपरेटिव्ह आहात. प्रत्येक क्षेत्रात तुम्ही मला मदत करत आहात. त्यासाठी मी तुमचा अत्यंत आभारी आहे. माझ्या जीवनामध्ये ज्या पण काही गोष्टी किंवा हे धडे जे काही मी शिकलेलो आहे, यामध्ये तुमचं पण योगदान आहे. त्यासाठी सुद्धा मी तुमचा अत्यंत आभारी आहे. राइट? त्या व्यक्तीचं स्मरण करून त्यांना पुन्हा पुन्हा हे म्हणा. आय रिस्पेक्ट यू. आय लाइक यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. थँक यू व्हेरी मच फॉर युअर कोऑपरेशन. तुम्ही जी मला वेळोवेळी मदत केलेली आहे त्यासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे. थँक यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. अंतर्मनामध्ये कुठल्याही प्रकारची तेढ ठेवू नका. हृदयापासून अगदी ट्रान्सपरंट पारदर्शकपणे त्या व्यक्तीची माफी मागा, क्षमा मागा, त्यांना क्षमा करा अंतःकरणापासून. आणि हे वाक्य पुन्हा पुन्हा बोला. आय लाइक यू. आय रिस्पेक्ट यू. थँक यू व्हेरी मच फॉर ऑल युअर काइंड सपोर्ट, फॉर ऑल युअर कोऑपरेशन. येस. आणि असं त्या व्यक्तीला बोलल्यानंतर, उद्देशून झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या डोळ्यात पुन्हा एकदा पहा आणि तो व्यक्ती सुद्धा तुम्हाला अंतःकरणातून तेच म्हणत आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. ही जी कॉर्डलेस कनेक्शन आहे आपल्या नाभीतून किंवा आपल्या बॉडीमधून किंवा आपले जी ॲस्ट्रल बॉडी आहे यांच्यामध्ये जे सिल्वर कॉर्ड आहे हे कनेक्शन कट करायचंय आपल्याला, राइट? त्यासाठी अंतःकरणातून त्यांना क्षमा करणं फार गरजेचं आहे. आणि ते व्यक्ती सुद्धा तुमच्याकडे उद्देशून तुम्हाला तेच म्हणतायत. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. जर ती व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने मोठी असेल, तर त्यांना सादर चरण स्पर्श करा. त्यांचा आशीर्वाद घ्या. आणि ते सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. आपल्या अंतर्मनामध्ये, अंतर्चक्षूमध्ये या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. जर तुमच्या बरोबरचे असतील, तरी सुद्धा अभिवादन करा. तुमच्यापेक्षा लहान असतील, तर त्यांना आशीर्वाद द्या. परंतु अंतःकरणातून त्यांना क्षमा करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय लाइक यू. आय रिस्पेक्ट यू. आणि थँक यू व्हेरी मच फॉर ऑल युअर कोऑपरेशन. मला जे वेळोवेळी तुम्ही मदत केलेली आहे, त्यासाठी मी तुमचा अत्यंत आभारी आहे. राइट? येस. आणि ते व्यक्ती तुमच्याकडे पाहून स्मित हास्य करत आहेत, राइट? आणि तुम्ही त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करत आहात. हे अंतर्मनामध्ये, अंतर्चक्षूमध्ये पाहायचंय. राइट? ओके. दोन्ही हात रब करा. डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू डोळे उघडा. येस. आता ज्या व्यक्तीविषयी तुम्ही विचार केला होता, त्या व्यक्तीचं पुन्हा एकदा स्मरण करा. आणि हाऊ डू यू फील? जर तुम्ही हे प्रामाणिकपणे केलं असेल, तर हाऊ डू यू फील? तुम्हाला काय फीलिंग येतंय आता?
दिस इज व्हॉट कॉल्ड डिटॉक्सिफिकेशन. हे सुद्धा एक डिटॉक्सिफिकेशन आहे, राइट? चॅट बॉक्समध्ये फक्त लिहा, डू यू फील लाईट? थोडंसं हलकं वाटतंय? येस? हां, चॅट बॉक्समध्ये लिहा. यल लिहा, कमीत कमी यल. येस. हे करणं फार गरजेचं आहे. आपण दिवसभर अशा व्यक्तीचं स्मरण करत राहतो, की जो व्यक्ती आपल्या समोर नाहीये. आता प्रत्यक्षात आत्ता ह्या क्षणी आपल्या समोर नाहीये, राइट? परंतु त्या व्यक्तीचं ओझं वाहत चाललोय आपण अननेसेसरी आणि अननेसेसरी आपण कितीतरी मूल्यवान गोष्टींना आपल्या जीवनामध्ये म्हणजे त्याच्यापासून दूर राहत आहोत. अननेसेसरी म्हणजे तो वेळ, ती ऊर्जा शक्ती, ती एनर्जी आपण कुठल्यातरी चांगल्या कार्यात लावू शकलो असतो किंवा आपल्या मुलाबाळांना देऊ शकलो असतो किंवा आपल्या कुटुंबाला, पती आणि पत्नी किंवा घरामध्ये जे पण कोणी उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर आपण शेअरिंग करू शकलो असतो. परंतु ती सगळी ऊर्जा शक्ती ही ड्रेन म्हणतात याला. काही व्हॅम्पायर्स आहेत, जी आपली ऊर्जा शक्ती खातात. त्यातील हा एक गुण आहे, की सतत एखाद्या गोष्टीचं स्मरण करत राहणं, एखाद्या गोष्टीचा विचार करत राहणं आणि त्या गोष्टीला पुन्हा, पुन्हा, पुन्हा आठवून स्वतः दुःखी राहणं. तर यासाठी काय करावं लागेल? हा प्रयोग दिवसभरातून करा. फक्त असं 3 दिवस करा. म्हणजे कंटिन्यू केलं तर चांगलं आहे. कन्सिस्टन्सी ठेवा याच्यात. दररोज करा सकाळ, दुपार, संध्याकाळ. परंतु 3 दिवसानंतर तुमच्या असं लक्षात येईल, आयदर तो व्यक्ती तुम्हाला भेटेल, प्रत्यक्ष भेटेल. आजपर्यंत जर कम्युनिकेशन झालं नसेल, तर त्यांच्याशी चर्चा होईल, डिस्कशन होईल आणि अजाणतेपणे चेहऱ्यावर स्मित हास्य येईल आपोआप. बिकॉज तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये, अंतर्चक्षूमध्ये स्वतःच जे विश्व निर्माण केलेलं आहे, त्या विश्वातील हे सगळे पात्र ज्यांच्याबरोबर तुम्ही अटॅच आहात ना, हे सगळे पात्र तुमच्या समोर प्रगट व्हायला सुरुवात होते आपोआप. किंवा जी रिसेटमेंटची फिलिंग आहे, अंतर्मनामध्ये कुठेतरी ती गाठ निर्माण झाली होती, ती हळू रिलीज होईल आणि तुमच्या जीवनामध्ये नवीन अपॉर्च्युनिटी निर्माण होतील. तर प्रत्येकाने हा प्रयोग करणं फार गरजेचं आहे. वर्षानुवर्षाचे वाद-विवाद ह्या एका गोष्टीमुळे समाप्त झालेले आहेत. राइट? या एका गोष्टीमुळे म्हणजे ही जी प्रॅक्टिस किंवा ही जर प्रोसेस फॉलो केली अंतःकरणापासून, अंतर्मनापासून 100% जर यामध्ये तुम्ही योगदान दिलं, तर याच्याने जे रिझल्ट येतील, जे परिणाम येतील हे चमत्कारिक आहेत. एव्हरीबडी हॅज टू डू धिस. हा एकदम साधा, सरळ, सोपा प्रयोग आहे. प्रत्येक माता आणि भगिनी यांनी हे करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच स्त्रियांना जे आजार आहेत, त्या आजारांचं हे प्रमुख कारण आहे. ज्यामध्ये अंतर्मनातील ती गाठ आणि तेढ. जे ट्रान्सपरंट आहे, जे पारदर्शक आहे, ते सुद्धा ह्या डोळ्यांना दिसत नाही. का? कारण एक पडदा, अदृश्य पडदा आपल्या डोळ्यासमोर पडलेला आहे. प्रत्येकाने हा प्रयोग करायचा आहे. ज्याही व्यक्तीचा तुम्हाला त्रास होत असेल अंतर्मनातून, त्या व्यक्तीचं स्मरण करून त्याच्याशी हे बोलायचंय, वार्तालाप करायचंय आणि याच्याबरोबर हो, ओपोनोपोनोचं जे सेशन आहे किंवा जे ट्रेनिंग प्रोग्राम आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. प्लस 108 टाइम या 4 वाक्यांचा आणि हे हीलिंग सेंटेन्सेस आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. पण त्यामध्ये काय पाहिजे? फीलिंग पाहिजे. फीलिंग, भाव निर्माण होणं फार गरजेचं आहे. सब कुछ है तेरा भाव रे, तेरा भाव शुद्ध तो सब कुछ शुद्ध. परमेश्वराची भक्ती करायची असेल खऱ्या अर्थाने आणि परमेश्वराची प्राप्ती करायची असेल, तर सगळ्यात आधी काय पाहिजे? भाव पाहिजे. देव भावाचा भुकेला, राइट? देव हा भावाचा भुकेला आहे. परमेश्वर हा भावाचा भुकेला आहे. भाव निर्माण झाले, तर परमेश्वर सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. म्हणून भाव निर्माण करून अंतःकरणापासून ह्या गोष्टी पुन्हा बोलणं गरजेचं आहे. कायम लक्षात ठेवा, या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये जे कोणी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आज उपस्थित आहेत, हे विनाकारण नाहीये. यांच्याशी तुमचं काहीतरी घेणं-देणं आहे. कार्मिक लेयर आहेत. त्या व्यक्तीला तो व्यक्ती निमित्त मात्र आहे. निमित्त. त्याला दोष देऊन काय उपयोग आहे? जर दोष पहिली गोष्ट दोष देऊ नये, ब्लेम करू नये.
परंतु जर द्यायचंच असेल तर स्वतःचे जे कर्म आहेत त्याच्यावर फोकस करा, की मी माझे कर्म कसे इम्प्रूव्ह करू शकतो. राइट? व्हेरी गुड. आता दुसरी एक गोष्ट करायची आहे. ज्या व्यक्तींना थोडं असुरक्षित फील होते, असुरक्षित म्हणजे सुरक्षितता, सेफ्टी पाहिजे आणि अंतर्मनातून असुरक्षित फील होत असेल, ह्या सगळ्यांनी एक गोष्ट करायची. काय करायचंय? आपला लेफ्ट हँड घ्यायचा आहे, राइट? आणि त्याला होल्ड करायचं उजव्या हाताने असं. येस? हां, हा चमत्कारिक प्रयोग आहे. हा सुद्धा प्रयोग तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणेल आणि तुम्हाला सुरक्षितता प्रदान करेल. विचारांनी आपण असुरक्षित फील करतो, स्ट्रेस फील करतो. तर त्यासाठी काय करावं लागेल? डाव्या हाताला उजव्या हाताने पकडायचं आणि अंतःकरणातून जे मी वाक्य बोलतो हे वाक्य माझ्याबरोबर म्हणा. हे नारायण आपका बहुत बहुत धन्यवाद है. आप हर क्षण हर पल मेरे साथ है. हे नारायण आपका बहुत बहुत धन्यवाद है. आप हर क्षण हर पल मेरे साथ है. हे नारायण आपका बहुत बहुत धन्यवाद है. आप हर क्षण हर पल मेरे साथ है. राम राम 1, राम राम 2, राम राम 3, राम राम 4, राम राम 5, राम राम 6, राम राम 7, राम राम 8, राम राम 9, राम राम 10, राम राम 11, राम राम 12, राम राम 13, राम राम 14, राम राम 15, राम राम 16, राम राम 17, राम राम 18, राम राम 19, राम राम 20, राम राम 21. ओम. हे 21 वेळा जरी तुम्ही हा प्रयोग केला आणि 3 वेळेस फक्त हे पहिलं वाक्य म्हणायचं आहे. कुठलं? हे नारायण आपका बहुत बहुत धन्यवाद है. आप हर क्षण हर पल मेरे साथ आहे. जे विद्यार्थी, विद्यार्थिनी स्कूलसाठी, कॉलेजसाठी घराच्या बाहेर पडतात किंवा अंतर्मनात थोडी भीती असते किंवा लहान मुलं असतील किंवा त्यांच्या आईने, वडिलांनी त्या मुलांसाठी सुद्धा हे करू शकतात. राइट? याच्याने अंतर्मनातील ते भाव जागृत होतील. आणि पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल, स्मरणात येईल, की तुम्ही एकटे नाही. कोणीतरी एक दिव्य शक्ती तुमच्या बरोबर आहे म्हणून तुमचं अस्तित्व आहे, राइट? त्यासाठी हा छोटासा प्रयोग पुन्हा पुन्हा करायचा आहे. आणि जो पहिला प्रयोग आपण केला होता पहिला, जर अंतःकरणात एखाद्याविषयी राग, रोष, द्वेष, तिरस्कार घेऊन जात असाल, तर याचा परिणाम कशावर होईल माहितीये? डायरेक्ट भाग्यावर होईल. तुमच्या भाग्यावर होईल किंवा अ, जी धनसंपत्ती जीवनामध्ये येणार आहे, भाग्य, धनसंपत्ती किंवा हेल्थ, स्वास्थ्य याच्यावर याचा परिणाम होतो. राइट? हे तुम्ही दुसऱ्या कुठल्या व्यक्तीसाठी नाही करत आहे, तुम्ही हे स्वतःसाठी करत आहात. आणि हे जर करायचा म्हणजे तुम्ही जस्ट एवढं जरी फॉलो केलं, करायला सुरुवात केली, तर विथ अवेअरनेस तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतील. राइट? दुसरी महत्वाची गोष्ट अजून एक ॲडिशनल, आपल्या जिभेवर सरस्वती देवीचं स्थान आहे. ज्याला म्हणतो ना आपण विद्या किंवा ज्या काही गोष्टी आपण चांगल्या बोलतो, डिस्कस करतो किंवा चर्चा करतो. आता 2 प्रकारचं तुम्ही याचा उपयोग करू शकता. ही जी वाणी आहे, वाणी, वाणी म्हणतात ना याला, लँग्वेज वाणी किंवा बोलणं. तर ही वीणा बनवू शकता. वीणा, वीणा ज्याच्यातून मधुर स्वर, संगीत निर्माण होतं. अशी ही वीणा बनवू शकता. मग वीणा कशी बनेल? तर त्यासाठी तुम्हाला ही जी विद्या देवता आहे किंवा सरस्वती देवी आहे, हिचा उपयोग करावा लागेल. कशासाठी? आदर, प्रशंसा, एखाद्या व्यक्तीची स्तुती, राइट? किंवा एकदम म्हणजे कुणाला जर ज्याला हिंदीमध्ये तसल्ली देणं म्हणतात किंवा सांत्वना, असे शब्द तुम्ही वापरू शकता. जर द्यायचंच आहे, बोलायचंच आहे, तर काय बोलायचं? आदरयुक्त वचन हे तुम्ही करू शकता. अंतःकरणापासून, अंतःकरणापासून आदर, सन्मान, प्रेम, प्रोत्साहन या गोष्टी तुम्ही देऊ शकता, राइट? आणि हे जर करायला लागलात, तर ती वीणा झाली, वीणा. नाहीतर काही व्यक्ती याचा उपयोग कसं करतायत? तीक्ष्ण बाण म्हणून करतायत. तीक्ष्ण बाण. म्हणजे यांच्या बोलण्यात जर पाहिलं, तर ज्याला म्हणतात ना ताणे मारणं किंवा
निंदा करणे, क्रिटिसाइज करणे, अ, दोषारोपण करणे, एखाद्याच्या चुका शोधणे किंवा चुकीचे शब्द बोलणे किंवा खोटं बोलणे, या ज्या काही गोष्टी आहेत किंवा नकारात्मक भाव पुन्हा-पुन्हा बोलणे, याच्याने काय होईल? हे तीक्ष्ण बाण होतील. आता याला बाण बनवायचं का याला वीणा करायचा हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. राइट? आणि जे तुम्ही देता तेच तुम्हाला परत मिळेल. परत, परत, परत रिटर्न मिळेल आणि मगाशी मी जे सांगितलं भाग्य, तुमचं धन आणि तुमचं स्वास्थ्य म्हणजे आरोग्य याच्यासाठी सुद्धा हे फार उपयोगी आहे. आणि जर तुम्ही दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन केलं असेल, तर त्यामध्ये ह्या 3 देवतांची आपण पूजा करतो. एक आहे माता लक्ष्मी, दुसरी आहे माता सरस्वती आणि तिसरं आहे गणेशजी, जे बुद्धीचेही देवता आहेत, राइट? ज्यांच्याकडून सगळ्या शुभ कार्यांचा अ, श्री गणेशा होतो. तर तिथे सरस्वती देवी सुद्धा फार महत्वाची आहे आणि हे प्रतिकात्मक आहे. पण याच्यातून बोध काय घ्यायचा आहे, की जर माझ्याकडे वाणी शुद्ध असेल, तर माझ्याकडे लक्ष्मीची सुद्धा सहजच ज्याला म्हणतो ना लक्ष्मी प्राप्ती होईल किंवा लक्ष्मीचं आगमन होईल. त्यासाठी वाणी फार महत्वाची आहे. आणि एखाद्या व्यक्तीविषयी जरी नकारात्मक भाव पुन्हा-पुन्हा येत असेल, तर अंतःकरणात पुन्हा सावधान व्हायचं आहे. विथ अवेअरनेस आणि यालाच म्हणतात, काय म्हणतात माहिती यालाच म्हणतात लिव्ह इन म्हणजे प्रेझेंट मोमेंटमध्ये जगणे. प्रेझेंट वर्तमान काळात. यालाच म्हणतात वर्तमान काळात विथ अवेअरनेस आणि अशा वेळेस त्वरित इमिजिएटली क्षणाचाही विलंब न करता पुन्हा एकदा क्षमा मागायची आहे. हे नारायण मुझे क्षमा कीजिए. कारण एखाद्या व्यक्तीमध्ये जर तुम्हाला दोषारोपण दिसत असेल, तर प्रॉब्लेम तिथे नाहीये, प्रॉब्लेम इथे आहे. अंतःकरणात आहे. राइट? ज्याही व्यक्तीचे जेही कर्म असतील, त्या व्यक्तीचे कर्म, धर्म त्या व्यक्तीबरोबर आहेत. परंतु आपण त्यांचे कर्म ओढवून घेतो. फक्त त्याच्यावर दृष्टी किंवा दोषारोपण करून. तर वीणा आणि बाण हे लक्षात ठेवा. या दोन्ही गोष्टींचं अ, आजपासूनच प्रॅक्टिस करायची आहे. ज्या वेळेस नकारात्मक शब्द येतील, त्यावेळेस सावधान व्हायचं आहे आणि ज्या वेळेस अ, कुणाची स्तुती, प्रशंसा, आदर, सन्मान, प्रोत्साहन देता येईल, तिथे सजग व्हायचं आहे, की माझ्याकडून या सकारात्मक गोष्टी घडणं गरजेचं आहे. राइट? सेवा, जो व्यक्ती सेवा करतो ना, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जर तुमच्या जीवनामध्ये इफ यू आर गोइंग थ्रू पेन किंवा निगेटिव्ह पीपल आणि निगेटिव्ह सिच्युएशन जर जीवनात येत असतील, नकारात्मक लोकं, नकारात्मक घटना जर जीवनामध्ये येत असेल, तर अजूनही वेळ आहे. सजग व्हावं लागेल, सावधान व्हावं लागेल आणि काय करावं लागेल माहितीये? सेवा, संकीर्तन आणि साधना, तपस्या या 3ही गोष्टी कराव्या लागतील. राइट? इवन दो आय एम लाईफ कोच, माइंडसेट मास्टरी ट्रेनर किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच, परंतु माझा बेस जो आहे ना, तो स्पिरिच्युअलिटी आहे, अध्यात्म. आणि प्रत्येक मनुष्याचा बेस स्पिरिच्युअलिटीच आहे, अध्यात्मच आहे. तुम्ही दुसऱ्याला चीटिंग, डिसीव्ह करून, फसवून किंवा काहीतरी अ, बरेच व्यक्ती ही सुद्धा लँग्वेज वापरतात, की कुणाला काहीतरी द्यायचंय फक्त. नाही. त्या व्यक्तीच्या आतमध्ये एक नारायण आहे. तर त्या व्यक्तीला साक्षी ठेवून, तुमच्या अंतरंगातील जो नारायण भगवंत आहे, त्याला साक्षी ठेवून तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर व्यवहार करायचा आहे. राइट? आणि जो व्यक्ती ह्या गोष्टींचं स्मरण करेल, त्याच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडायला सुरुवात होतील. सेवा केल्याने शरीर निरोगी राहतं. तन आणि मन हे दोन्ही स्वस्थ राहतात, म्हणजे निरोगी राहतात. म्हणजे दे आर बीइंग टेकन केअर, मेंटेनन्स राहतो शरीर आणि मन. आणि जिथे तुम्ही योगदान करत आहात, याच्याने काय आनंदी राहतो माहितीये? तुमचे धनसंपत्ती, वेल्थ आणि रिलेशन. म्हणून जिथे कुठे शक्य असेल तिथे योगदान करणं गरजेचं आहे आणि
योगदान सगळ्याच गोष्टींचं आहे. वाणीतून सुद्धा तुम्ही कुणाला तरी सांत्वना देऊ शकता. हे पण फार मोठं योगदान आहे. राइट? आणि कायम स्मरणात ठेवा, ज्यावेळेस दोष दिसतोय ना, त्यावेळेस अजून अंतःकरणामध्ये काहीतरी शेष आहे, बाकी आहे. आता जर 2 व्यक्ती भेटलात कोणीही, तर त्यावेळेस काय डिस्कस करायचंय? नेहमी सकारात्मक गोष्ट डिस्कस करायची आहे. निंदा चुकूनही करायची नाही. कुठल्याही व्यक्तीची नाही. खऱ्या अर्थाने पाप आणि पुण्य याची जर व्याख्या करायची झाली तर अगदी छोट्या स्वरूपात सांगतो, अगदी सूक्ष्म. स्वतः तुम्ही एनालिसिस करा, मनन चिंतन करा. ज्या दृष्टीने तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाहत आहात, ज्या वाणीने तुम्ही त्या व्यक्तीविषयी बोलत आहात किंवा जे तुम्ही श्रवण करत आहात, असं जर कोणी तुमच्या बरोबर किंवा तुमच्या कुटुंबाबद्दल, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींबद्दल त्या दृष्टीने पाहिलं, ज्या दृष्टीने तुम्ही पाहताय आणि जर तुम्हाला दुःख होत असेल, की माझ्या कुटुंबातील व्यक्तींना अशा दृष्टीने पाहणं चुकीचं आहे आणि जर तुम्ही तसं दृष्टीने दुसऱ्याला पाहत असाल, तर ते पाप आहे. जर तुम्ही तसं बोलत असाल, जे तुमच्या बाबतीत, तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत कोणी बोलू नये असं तुम्हाला वाटतं, पण तुम्ही जर तसं बोलत असाल, तर ते वाणीचं पाप आहे आणि ते श्रवणांचं पाप आहे. राइट? हीच आहे खरी व्याख्या. ज्या दृष्टीने म्हणून प्रत्येक व्यक्तीकडे आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच पहा. जर असं प्रत्येक व्यक्तीने फॉलो केलं, प्रत्येक कुटुंबाने, समाजामध्ये आपोआप एक प्रेम भाव निर्माण होईल. राइट? ओके. तर आज आपण इथे कन्क्लूड करूया. कारण एक सेशन आहे पुन्हा 7:30 वाजता मला तिथे पोहोचायचंय. विद्यार्थ्यांसाठी एक प्रोग्राम घ्यायचा आहे छोटासा. छोटासा म्हणजे तरी 2-4 तासाचा प्रोग्राम असेल तो अप्रॉक्सिमेटली. परंतु धिस इज व्हॉट अन अपॉर्च्युनिटी. उद्या आपण याच्यावर अजून डिटेलमध्ये डिस्कशन करूया, चर्चा करूया. अ, त्यापूर्वी थोडंसं एक डिस्कशन घेऊया. अ, कुणाला काही शेअरिंग करायचं आहे का? फक्त 2 मिनिट, जास्त नाही. आज आपण जे काही शिकलो याच्याविषयी जर कुणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. अनम्यूट करू शकता. राइट? जय गुरुदेव सर. हां, गुड मॉर्निंग सर. जय गुरुदेव. हां. तर आज आपण बरचसं काही शिकलो सर त्याच्यातून सप्तधातू आम्हाला माहित नव्हते. रक्त, मेद, मांस, येस, अस्थी, येस, येस. मी याचं मज्जा, ट्रेनिंग देणार आहे शुक्र, अजून. हां, याचं ओजस. ट्रेनिंग देणार आहे. जे ट्रेनिंग तुम्हाला हां. प्रत्येकाला उपयोगी पडेल डाउन द लाईन अजून बाकी व्यक्तींपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी. राइट. व्हेरी गुड सर. हां. आणि हे असुरक्षिततेबद्दल आता एखाद्या वेळेस जर समजा आपल्या धड करत असेल एखाद्या घटनेमुळं, तर हां. हे बरं आहे सर हे म्हणजे असं हे नारायण आपका बहुत-बहुत धन्यवाद है. येस. हां, अरे आप आपका रक्षण मेरे पास है. आप हं, हर क्षण हां, म्हणजे प्रत्येक हां, सेकंदाला, हर क्षण, हर पल, हां. एक प्रत्येक क्षणी, प्रत्येक पल, पल-पल, हर पल आप मेरे साथ है. अच्छा. हां, हां. आप मेरे साथ है. येस, हं. येस. हे छान आहे सर. हां, हे राम, कृती राम करा. 21 वेळेस राम, राम म्हणायचं. हां, अगदी सोपं आहे. हां. हे केल्याने सुद्धा सबकॉन्शियस माइंडमध्ये हे भाव जागृत राहतील. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. खूप छान. आणि वाणी आणि बाण कायम लक्षात ठेवा. ठीक आहे. थँक यू सर. ओके. ओके. तर हां, कांबळे सर तुम्हाला काही बोलायचंय? गुड मॉर्निंग, जय गुरुदेव. हां, गुड मॉर्निंग सर. जय गुरुदेव. अ, आपण सांगितलं की अंतर्मनातून हे करायचं पण काही लक्षात की आले की परत मनात हे होतंय. हां, मग त्यावेळेस म्हणायचं, "हे नारायण, मुझे क्षमा कीजिए." अजून सुद्धा माझ्या अंतर्मनात तेच विचार येत आहेत. परंतु जर ह्या 4 गोष्टी पुन्हा-पुन्हा म्हणत राहिलात, की "आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू." ओके. जे व्यक्ती आता जीवनात नाहीयेत, त्यांचं स्मरण करून दुःखी होणं, हे बुद्धिमत्तेचं लक्षण नाही आणि बरेच व्यक्ती तेच कार्य करतायत. राइट?
तर त्यांना मुक्त करायचंय. त्यांच्या आठवणीतून स्वतःला मुक्त करायचंय. त्यासाठी हा प्रयोग करणं फार गरजेचं आहे. अंतःकरणातून करून पहा, याचे रिझल्ट येतील चांगले. थँक धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. आणि तो प्रयोग सर्वांनी पुन्हा-पुन्हा करत राहा. घरातून बाहेर पडताना सुद्धा नामस्मरण करणं फार महत्वाचं आहे. ओके, पाठीचा कणा मान डोके एका सरळ रेषेत ठेवा. आजपासून मी विनोद भागवत पाटील पैशांसोबतचे नवीन स्नेहसंबंध प्रस्थापित करीत आहे. पैसा हा चांगला, पवित्र, स्वच्छ आणि निर्मळ आहे. माझ्यासारखाच आणि माझ्या विकासासाठी, सुखसमाधानासाठी आणि कल्याणासाठी अति आवश्यक आहे. पैसा माझ्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येतो. आयुष्यात जे काही यश मी प्राप्त करतो ते माझ्या आणि माझ्या प्रियजनांच्याही आयुष्यात पैसा संपन्नता घेऊन येतो. यशस्वी होणे आणि श्रीमंत होऊन माझ्याकडे भरपूर पैसे असणे यासाठी मी पात्र आहे. संपूर्णतः पात्र आहे. पैसा माझा मित्र आहे आणि दररोज माझ्या गुंतवणुकीचे मूल्य दिवसेंदिवस जास्तीत जास्त वाढत आहे. पैसा आणि यश सदैव माझ्या सोबत राहतात आणि पुढे देखील राहतीलच. विपुलता आणि यश मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद की मी श्रीमंत आहे. धन्यवाद की मी ऐश्वर्य संपन्न आहे. आपल्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये जी आपली स्वतःची प्रतिमा तुम्ही पाहत आहात, ही एका तेजस्वी, ओजस्वी, समृद्ध, सदन आणि एका सुदृढ व्यक्तीची प्रतिमा आहे. आपल्या अंतःकरणातून आभाराचे हे भाव प्रकट करून तुम्ही आपल्या जीवनामध्ये समृद्धी साकार करू शकता. खऱ्या अर्थाने महालक्ष्मीचं आवाहन करा. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. मी माझे मन मोकळे करून माझ्यामधील अंतरशक्तीवर विश्वास ठेवीन. मी सर्व नकारात्मकता सर्व शक्तिमान परमेश्वराला समर्पित करतो, ज्यामुळे माझ्या जीवनात चमत्कार होत आहेत, ज्यासाठी मी तयार आहे. दिवसभरातून 15 ते 20 वेळा दिवे लागणीच्या वेळी सकाळी आणि संध्याकाळी ही प्रार्थना म्हणणं अति आवश्यक आहे. आय एम हेल्दी, वेल्दी, वाईज, हँडसम, ब्युटिफुल, पॉझिटिव्ह अँड क्रिएटिव्ह थिंकर. मैं स्वस्थ, सुंदर, बुद्धिमान, सकारात्मक और क्रियाशील हूं. याला ऑटो सजेशन म्हणतात, याला स्वसंवाद म्हणतात. दिवसभरातून ज्या क्षणी तुमच्याकडे असा वेळ असेल, अवधी असेल, ज्यावेळेस तुम्ही हे बोलू शकता, रिकामपण असेल, काही कार्य करताना, तिथे तुम्ही हे अंतर्मनात स्वसंवाद साधणं फार गरजेचं आहे. ज्या घरामध्ये आपण राहत आहोत त्या वास्तूसाठी आपल्या जीवनामध्ये ह्या वास्तूचं फार मोठं योगदान आहे. ह्या वास्तूमुळे आपल्याला सुरक्षिततेची भावना येते. त्या घराकडे पुन्हा एकदा पहा आणि त्या घरासाठी अंतःकरणापासून तुम्ही रेंटवर असाल किंवा स्वतःचं घर असेल, काहीही फरक पडत नाही. परंतु कोणीतरी तुम्हाला आश्रय दिलेला आहे. त्या आश्रयासाठी त्या घराचं आपल्या मुलाबाळांना, कुटुंबाला, आई-वडिलांना ज्याने आसरा दिलेला आहे, त्या घरासाठी अंतःकरणापासून कृतज्ञता व्यक्त करा. ते घर जसं आहे तसं, परंतु कृतज्ञतेचे भाव व्यक्त करणं फार गरजेचं आहे. वास्तुदेवो दया सिंधू प्रणतक्लेशनाशय सुखं देहि धनं देहि सुस्थिरो भवेश्मानि. ओम नमो भूदेवं भूदेवं प्रसीदतु मम गृहे धनधान्यम् आरोग्यं देहि सर्वदा. ओम नमो अन्नपूर्णे जय अन्नपूर्णे सुख शांती प्रत्यय कारणं वांछितं वांछितं ओम क्रीम 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 मूलये नमः. ओम अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षाम देहि च पार्वती. ओम श्रीमात्रे नमः. ओम दुर्गायै नमः. ओम सर्वमंगलायै नमः. ओम महालक्ष्मै नमः. ओम सांद्रकरुणायै नमः. ओम अनुग्रहदायै नमः. ओम भगवते नमः. ओम पापनाशिने नमः. ओम अंबिकायै नमः. ओम भुवनेश्वर्यै नमः. ओम श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः. त्या प्रत्येक घरातील प्रत्येक कर्त्या स्त्रीसाठी जी खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवीचं साकार स्वरूप आहे, जी खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष गृह लक्ष्मी समृद्धीची साकार देवता आहे, त्या प्रत्येक माता आणि भगिनीला हे मंत्रोच्चार समर्पित आहेत. ओम. आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालात. या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि मी आपल्या सर्व दिव्य आत्म्यांचा अंतःकरणापासून आभारी आहे. ब्रह्ममुहूर्ताच्या या पावन क्षणी ते सारं विश्व झोपलेलं असताना तुम्ही निद्रेचा त्याग करून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन किंवा ह्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये परिवर्तन या संकल्पाने जागृत झालात.
आपल्या ह्या संकल्पाला माझा मनोमन अंतःकरणापासून खूप खूप प्रणाम आणि मी आपला सर्वांचा खूप आभारी आहे. आपला दिवस शुभ असो. खूप खूप धन्यवाद. ओम. आणि इथे आपण प्रोग्राम आता स्टॉप करूया. खूप खूप धन्यवाद. उद्या पुन्हा पहाटे 5 वाजता विल मीट. जय गुरुदेव.